विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एका अशा व्यक्तीशी बोलणार आहे. खरं तर असं एक कुटुंब आहे पुणे शहरामध्ये, ज्या कुटुंबाचे आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या, त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या कार्यकर्त्यांची जी पहिली फळी होती, त्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते हे सगळे होते आणि त्यांचं आता कुटुंब तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतंय. खरं तर बाबासाहेबांच्या खूप आठवणी आहेत, खूप किस्से आहेत आणि खूप फोटोज सुद्धा आहेत या कुटुंबाबरोबरचे. मी बोलतीये गायकवाड कुटुंबाबरोबर आणि खरं तर हे जे कुटुंब आहे माझ्याबरोबर आता माझे आमदार जयदेवराव गायकवाड आहेत. स्वतः जयदेव गायकवाड यांचे जे वडील आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. खूप जास्त या दोन्ही कुटुंबांचा सहवास एकमेकांना लाभलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच अनुषंगानं जयंतीच्या निमित्तानं आपण त्या सगळ्या विषयावरती बोलणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा या दोन्ही कुटुंबांचा अगदी सुरुवात कुठून झाली होती मैत्रीची किंवा या सगळ्या सहवासाची? तर माझे वडील खरं म्हणजे रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि ते साधारणतः 1925-30च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये. आणि ते मुंबईमध्ये एक रेल्वेमध्ये जर चार्जमन नावाचे एक हुद्द्यावर होते की ज्यांच्या हाताखाली 100-200 माणसं होती. आणि त्यावेळेला समृद्ध एक चांगलं कुटुंब स्थिरस्थावर झालेलं मुंबईतलं म्हणून माझे वडील ज्या भागात राहत होते त्याच भागामध्ये बाबासाहेबांचं कुटुंब माटुंगा ज्याला म्हणतात त्या लेबर कॅम्पचे त्या भागामध्ये बाबासाहेबांचे कुटुंब राहतं. आणि माझे वडिलांचे आणि बाबासाहेबांचे जे एक बंधू होते बाळाराम, त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आणि माझी आई ह्या गोष्टी सगळ्या सांगायची. म्हणून माझा जन्म तर फार नंतरचा आणि 1952 साली माझे वडील वारले. त्यावेळेला मी 8 वर्षाचा होतो. त्यामुळे डायरेक्टली वडिलांकडून मला माहिती मिळाली नाही, परंतु आईकडून जी माहिती मिळाली ती मी आपल्याला शेअर करू इच्छितो. खरं म्हणजे माझे वडील मारुती साबाजी गायकवाड, मारुतराव साबाजी गायकवाड, आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते. त्यांची अतिशय मोठी ऐतिहासिक अशी आठवण मला सांगता येईल ती अशी, की बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेहून कोलंबिया विद्यापीठातून जेव्हा MA PhD या डिग्र्या घेऊन परत आले, तेव्हा महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण देशातल्या लोकांना प्रचंड आनंद झाला, विशेषतः अस्पृश्य समाजातल्या लोकांना, की आपल्या समाजातला एक माणूस अमेरिकेत जातो आणि MA आणि PhD या पदव्या धारण करतो. तर याचा आनंद प्रचंड झाला. आणि मग मुंबईतले जे सामाजिक कार्यकर्ते होते, एक फळी होती त्या काळामध्ये देखील बाबासाहेबांच्या दरम्यानच्या त्या तारुण्याच्या कालखंडामध्ये, की जे रात्रीच्या शाळा चालवत होते. म्हणजे माझे वडील देखील दगड चाळीमध्ये रात्रीची शाळा त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल चालवत. ज्यावेळी काळामध्ये माझे वडील काम करते त्या काळामध्ये डेव्हिड बुवा किंवा ज्यांना जाधव म्हणतात किंवा दुसरे रेवजी दगडूजी डोळस, की जे पुणे जिल्ह्यातल्या बेल्हे गावचे होते. नंतर शांताराम अनाजी उपशा, अशा निर्णय हे जे पुणे जिल्ह्यातले अनेक असे कार्यकर्ते मुंबईमध्ये देखील एक संघटित झाले होते. आणि ते कुठे रात्रीच्या शाळा चालवणे किंवा सामाजिक प्रश्नावर एकसंघपणे काम करणं. तर त्यांना जेव्हा कळतं की बाबासाहेब हा बाळाराम आंबेडकर यांचा भाऊ MA PhD करून आले, तर त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे. तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईमध्ये ते आयोजित करतात. तो सत्कार असतो 12 माड्या म्हणून जो भाग आहे तिथे माटुंगा लेबर कॅम्पच्या तिथे. मला एक्झॅक्टली सांगता येणार कारण मुंबईमध्ये आता फार बदल झालेला आहे. परंतु त्या सत्कार हा सर नारायण चंदावरकर म्हणजे फार मोठे नेते होते. म्हणजे माजी न्यायाधीश होते आणि काँग्रेसमधले मोठं प्रस्थ होते. त्याचबरोबर ते दलित म्हणजे अस्पृश्यांच्या चळवळीमध्ये पण त्यांचा खूप बोलबाला होता. जर वीरा शिंदे वगैरे यांच्याबरोबर ते काम करत होते. तर जेव्हा बाबासाहेबांचा हा सत्कार आयोजित करतो, तो मुंबईतले त्यावेळचे जे कोणी महापौर असतील किंवा ज्याला काय म्हणता येईल की मुंबईच्या पातळीवर मोठे बहुजनांचे नेते मंडळी होते. तर अशी सर्व नेते मंडळी काणे किंवा जोशी अशी मंडळी होती की त्यांनी तो सत्कार आयोजित करतात. आणि सर नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तो सत्कार होतो. त्याला 7-8-10 हजार लोक जमलेले असतात. गंमत अशी होते की परंतु त्या सत्कारला बाबासाहेब येऊ शकत नाही, कारण त्यांची आई वारलेली असते, असं एक कारण सांगितलं जातं. आणि परंतु तो जो सत्कार होतो हा बाबासाहेब आंबेडकरांचा देखील
जीवनातला पहिला सत्कार असतो. आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मला सांगताना अभिमान वाटतो, की माझे वडील, की हे पहिले की ज्यांनी तो पहिला सत्कार बाबासाहेबांचा. आता हजारो त्यांच्या पुतळ्यांचे हार घातले जातात. प्रचंड आता बाबासाहेब तर जीवनामध्ये नंतरच्या काळामध्ये प्रचंड सत्कार झाले असतील. पण पहिला सत्कार MA PhD झाल्यानंतर वडिलांनी केला. तो 11/11/1917 रोजी. त्या सत्काराच्या 7वा जो ठराव होता, तो ठराव वडिलांनी मांडला होता. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की आमच्या समाजामध्ये एवढा होतकरू आणि बुद्धिमान तरुण जन्माला येतो आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाडच्या सहकार्याने त्यांना स्कॉलरशिप मिळते. म्हणून अशा बुद्धिमान विद्यार्थ्याचा आम्ही सत्कार करतो आणि त्याचबरोबर श्रीमंत सयाजीराव गायकवाड ज्यांनी त्यांना अर्थसहाय्य दिलं, त्यांचा देखील आम्ही इथे आभार मानतो, असा तो ठराव. मग यावरून माझ्या असं नंतर लक्षात येतं, की बाबासाहेबांचे आणि माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध. नंतरच्या कालखंडामध्ये मला खरं म्हणजे माझी आई मला काही एक अतिशय म्हणजे हृदय असा एक गोष्ट सांगायची. माझ्या घरामध्ये नंतरच्या काळामध्ये माझे वडील वारले तेव्हा मी 7 वर्षाचा होतो आणि आमची परिस्थिती एकदम खालवलेली असते. आर्थिकदृष्ट्या काहीतरी गडबड झालेली असते आणि मग वडील गावाकडे आलेले असतात आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर मी मोठा होतो 7-8 वर्ष म्हणजे 8 वर्षाचा असताना आमच्या घरामध्ये त्याच्या पहिल्या भिंतीवर बाबासाहेबांचा एक सामुदायिक फोटो जो मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवेल. तो फोटो दाखवेल, की त्या फोटोमध्ये एकीकडे बाबासाहेब बसले आणि त्यांच्या बाजूला जे सामाजिक कार्यकर्त्यांचा फोटो आहे म्हणजे शेजारी माझे वडील देखील आहे. तर तो फोटो पाहून मी आईला विचारायचो, हा फोटो कोणाचा? ती म्हणायची बाबासाहेबांचा. बाबासाहेब आपले कोण? तर ती म्हणायची बाबासाहेब आपले राजा. 8 वर्षीय मुलाला आणि त्यावेळेला शिक्षणही फार उशिरा सुरू व्हायचं शाळेमध्ये. पण मला फार कौतुक. मग माझे वडील आपल्या राजाचे मित्र होते म्हणजे माझे वडील देखील मोठे फार मोठे होते. पण बाबासाहेब राजा कसे झाले? असे एक त्या काळचे अरे म्हणे ते म्हणजे श्रीमंत नव्हते, ते खूप शिकलेले होते. म्हणून किती शिकलेले होते? खरं म्हणजे ती अडाणी होती. ती म्हटली सर्वात जास्त शिकले होते. म्हणजे गांधीजीपेक्षा जास्त शिकले. मला ही नावं ऐकून होती. हो, नाही गांधीजीपेक्षा पण जास्त. नेहरूंजीपेक्षा पण जास्त म्हणजे त्यांच्या एवढा कोणी शिकलेला माणूसच नाही आपल्या जवळ. तर ही गोष्ट मला प्रचंड भावायची आणि मी विचार करायचो, अरे आमचे बाबासाहेब एवढे शिकलेले होते. मग ती म्हणायची, अरे तू देखील शिकू शकतो. बाबासाहेब देखील गरीब होते. कारण त्यांच्या कुटुंबाचा आपला सन्मान. मग त्या गोष्टी सांगायची आणि मला फार इथे सांगायला आवडेल, की आई काही त्या काळामध्ये आई जेव्हा मुंबईला वडिलांच्या बरोबर राहायची. वडील रेल्वेमध्ये ऑफिसर असताना. तर त्या मुंबईमध्ये एक दिवस बाबासाहेब आमच्या घरी ते आल्याचं ते सांगते आणि बाबासाहेबांना जेवण दिलं. तर वडील हे जवळजवळ म्हणजे ते ब्रिटिशांच्या काळामध्ये ते स्वातंत्र्यपूर्व कालखंड असल्यामुळे सगळं जे काही स्टाईल होती ती एकदम इंग्लिश पद्धतीने जेवण देतात वडिलांना. चिकन, मटण, फिश वगैरे वगैरे. तेव्हा ते सगळं जेवण झाल्यानंतर आईला ते म्हणतात, कारण त्यांना माहीत होते की ही बाई जी आहे जनाबाई गायकवाड ह्या अडाणी आहेत, नांगटे बहादूर आहे. तरी ते मारुती साहेबाजी गायकवाडांची पत्नी असली तरी, कारण त्या गावावरून आलेल्या आहेत. तर त्यावेळेला आईला म्हणतात, अहो तुमच्याकडून मला हे चिकन मटण नको पाहिजे होतं, मला बेसन आणि पिठलं आणि भाकरी पाहिजे होती. तर मग आई फार आता ती तरी एवढी अडाणी होती की ती ती म्हणते परत या तुम्ही कधी. परंतु ही आठवण तिने आयुष्यभर आपल्या मनामध्ये ठेवली होती. म्हणजे जे म्हटलं जातं की बाबासाहेबांना ते कितीही उच्च शिक्षित झाले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये परिस्थिती खूप सुधारलेली होती किंवा ते परदेशात राहून आलेले होते, तरी सुद्धा त्यांना घरचं अगदी साधं जेवण आवडायचं किंवा कांदा आणि भाकरी खायला आवडायचं, बेसन भाकरी. ही जी आठवण आहे ती खरी आठवण. अगदी खरी आहे. कारण नंतर मी पण आता माझ्या चळवळीच्या जीवनामध्ये मी कुठे कुठे संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा बाबासाहेब जसे आमच्या घरी एकदा केव्हा तरी आले असतात, ते अनेक असे कार्यकर्ते जे जुने कार्यकर्त्यांच्या घरी जेव्हा मी जातो तर तेच देखील सांगतात की आमच्याकडे आले होते. आणि मग बाबासाहेब काय, तर बाबासाहेबांना आवडायचं की आपला माणूस कसा राहतो, त्याचं जसं जगणं असेल ते जगणं त्यांना पाहायला मिळायचं आणि प्रत्यक्ष साधं जेवण पाहिजे असं ते मागणी करायचे. अनेक ठिकाणी महिला सांगतात की आमच्याकडे साध्या जेवणाची अपेक्षा, कारण त्यांना त्यांना ते ज्याला काय कृत्रिमपणा आवडत नव्हता. म्हणजे जे काय आहे ते साध्या पद्धतीने बोलायचं. तर ही अशी एक अतिशय हृदय आठवण आई आमची सांगायची. आणि त्याच काळामध्ये नंतर मग जेव्हा मी इतिहास पाहायला लागलो, मी शिकलो, पुढे मोठा झालो आणि ग्रॅज्युएट झालो आणि आंबेडकरी चळवळीतच आलो.
त्यावेळेला माझ्या आईला सर्वात ज्या आनंदाश्रू जर आले असतील त्याचं पहिलं कारण की तिने फार मोठा एक संघर्ष केला होता. म्हणजे जेव्हा वडील वारले तर मी 8 वर्षाचा होता. नंतर तिला माहीत होते की आम्ही एकेकाळी मी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे आणि मग बाबासाहेबांच्या गोष्टी सांगत सांगत ती आम्हाला प्रेरणा देत होती की अरे बाबासाहेब शिकून मोठे झाले. आणि ती नकळतपणे आम्ही 4 भाऊ, तर आम्हाला तुम्ही देखील शिकलं पाहिजे. त्यामुळे माझ्यावर तिचं जास्त लक्ष होतं आणि माझा एक बापू म्हणून वसंतराव म्हणून एक होतं त्याच्यावर की तुम्ही शिकलं पाहिजे, शिकून आपण ह्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढू. आणि खरोखर असं झालं की साधारणतः 55-60च्या कालखंडानंतर आम्ही 70पर्यंत, म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये पहिली 5-6 वर्ष फार अशी कठीण गेली. परंतु आम्ही शिक्षणाच्या मार्गाला लागलो आणि मग पाहता पाहता माझा एक भाऊ, पण दुसरा एक भाऊ ग्रॅज्युएट झाला, नोकरीला चांगला लागला आणि कुटुंबामध्ये स्वास्थ्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारली. नंतर मला जास्त स्वातंत्र्य मिळालं आणि मी देखील असं ठरवलं की आपण देखील नोकरी करून स्वतः एक आर्थिक परिस्थिती चांगली करून आपण चळवळ देखील आहे. पण त्याच दरम्यान दलित पॅंथरसारखी संघटना निर्माण झाली. त्याच्यामध्ये स्थापनेमध्येच मी नामदेव ढसाळ माझा सक्का मावस भाऊ. नामदेव मावस भाऊ असल्यामुळे आम्ही लहानपणापासून एकत्र वाढताना जेव्हा दलित पॅंथर सुरू झाली तेव्हा आम्ही त्या पॅंथरच्या स्थापनेमध्ये पुण्यातून मी पुढाकार घेतला, त्यांनी मुंबईतून केला. आणि मग पुण्यामधूनच सर्वात जास्त चळवळी जर कुठल्या केल्या असतील दलित पॅंथरच्या, त्या पुण्यामधून झाल्या. पुणे म्हणजे आमच्या दलित पॅंथर म्हणजे तो एक असा टप्पा आला, 25 वर्ष गेलेली आहेत. आणि त्या 25 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये दलितांना काय मिळालं अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले. तेव्हा तरुणांनी असे प्रश्न विचारायला सुरुवात केली की दलितांची काय परिस्थिती आहे. आणि त्यावेळी असं लक्षात आलं की 1972 सालचा दरम्यानचा हा कालखंड आहे की त्या दरम्यानच्या कालखंडात महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक स्वरूपाच्या काही घटना घडत. म्हणजे बावड्यामध्ये निवडणुकीवरून बहिष्कार टाकला होता त्यावेळच्या काँग्रेसच्या लोक. आणि तुम्ही दलित माणूस उभा का राहिला, आंबेडकरी चळवळीतला माणूस निवडणुकीला का उभा राहिला, म्हणून त्या बौद्धांवर बहिष्कार टाकला. ब्राह्मणगावमध्ये काही तरुणांचे डोळे काढले होते. काही तुमच्या जळगावच्या भागामध्ये काही महिलांची विटंबना झाली होती, काहींची नग्न धिंड काढली, म्हणजे शेतामध्ये गेल्या म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांना मारणं, त्यांना विवस्त्र करण्यात आलं. आणि ह्या घटना 72मध्ये अशा एकदम अशा सगळ्यात वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या. त्याबरोबर मुंबईतले तरुण, सर्व महाराष्ट्रातले तरुण विचार करायला लागले. त्याच्यामध्ये पुढाकार नामदेव ढसाळांनी घेतला, त्याचबरोबर राजा ढालेने देखील घेतला. आणि पाहता पाहता राजाने एक मोठा लेख लिहिला आणि त्या लेखातून लेख आणि नामदेवचं दलित पॅंथर, त्यांनी दलित पॅंथरची घोषणा केली आणि सांगितलं की आता इथून पुढे आपल्याला केवळ संसदीय राजकारणापेक्षा आपण आता अन्यायाच्या विरोधी प्रतिकार करायचा अशी एक भूमिका गेली. मग त्याच्यामध्ये मी देखील स्वतःला झोकून दिलं असं आहे. म्हणजे थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालेली जी प्रेरणा होती किंवा आईने ज्या काही आठवणी सांगितलेल्या होत्या त्या सगळ्याची सुरुवात मग पुढे अशी झाली की तुम्ही स्वतः सुद्धा आंबेडकरी चळवळीकडे वळालात. मात्र या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या वडिलांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही सहवास होता तो इथपर्यंतच नव्हता. अनेक आंदोलनं असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी असतील, या सगळ्यामध्ये सुद्धा स्वतः तुमचे वडील होते. म्हणजे अगदीच माणगावची जी परिषद झाली त्यामध्ये हां, अगदी एक त्यानंतर मग मी ज्यावेळेला ग्रॅज्युएट मी पाहायला लागलो, इतिहास वाचायला लागलो, खैरमुडींची पुस्तकं वाचायला, कीरचं पुस्तक, माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगावची परिषद केली. तर मग मी पाहिलं त्याच्यापूर्वी बाबासाहेब जेव्हा MA-PhD करून आले, नंतर पहिला सत्कार मुंबईत झाल्यानंतर त्याच्यानंतर बाबासाहेब जातात कुठे, मुंबईमध्ये जातात आणि बाबासाहेबच म्हणतो, सॉरी, शाहू महाराज बाबासाहेबांचा शोध घेत जातात. कारण ती पहिली जी बातमी आली की दलित समाजामध्ये असा एक होतकरू तरुण, अत्यंत बुद्धिवादी तरुण आहे की ज्याने कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना कास्ट इन इंडिया नावाचा भारतातल्या जाती या प्रश्नावर अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला आहे की त्या ग्रंथामुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये त्याची चर्चा, विद्यापीठामध्ये चर्चा आहे. आणि ती बातमी पसरत गेली आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये त्यांचा सत्कार होतो. ही बातमी आल्यानंतर शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला तिकडे जातात आणि मग तो प्रसंग सगळ्यांना माहीत आहे. शाहू महाराजांची भेट आणि बाबासाहेबांना, महाराज तुम्ही मला बोलवलं असं मी स्वतः तुम्हाला भेटायला, पण तुम्ही माझ्या गरिबाच्या चाळीमध्ये कसाल, नाही म्हणे, तू खरा राजा आहेस म्हणे. आणि मग ते भेटतात, त्यांची गळा भेट होते आणि नंतर बाबासाहेबांना ते निमंत्रण देतात माणगावमध्ये की तुम्ही तुमच्यासाठी मी एक अस्पृश्यांची एक परिषद बोलवतो. तर ती पश्चिम महाराष्ट्र अस्पृश्य परिषद माणगावला आयोजित करतात. 19 आणि 20 मार्च
1920 साली. आणि त्या परिषदेला देखील वडील जातात, त्याची आठवण आई सांगायची. त्यानंतर आई तर त्या परिषदेमध्ये देखील आपण पाहिलं की शाहू महाराज जे भाषण करतात, त्या भाषणामध्ये एक प्रकारचा होरा म्हणजे एक प्रेडिक्शन किंवा एक प्रकारचं भविष्य, एक भविष्यवाणी, की शाहू महाराज म्हणतात की त्या सर्व दलित समाजाला जमलेल्या, ते पहिल्यांदाच 1920 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला बाबासाहेब कुठे नेता झालेले नसतात, ते विद्यार्थी म्हणून आलेले असतात. मग त्यांचे सत्कार सुरू झाले. म्हणजे पहिला सत्कार आमचे वडील करतात आणि त्यानंतर शाहू महाराज करतात 20 साली. तर आमचे वडील 17 साली करतात, 20 साली मग ते शाहू महाराज म्हणतात की अस्पृश्य समाजाला आता खरा नेता आलेला आहे, हा तुमचा उद्धार करेल, ह्या तुमच्या अस्पृश्यतेच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढील. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान मला दिसत आहेत की त्यांचं पांडित्य मी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे आपल्या देशाला देखील फार मोठं योगदान. तर हे प्रेडिक्शन, शाहू महाराजांचं प्रेडिक्शन देखील मला फार महत्त्वाचं वाटतं, की ज्याच्या ह्या स्टोरीज देखील आई सांगायची. आणि मग आई दुसरं एक असं एक रोमांचकारी काही आठवणी सांगायची. त्यापैकी 30 सालामध्ये जेव्हा नाशिकमध्ये काळाराममध्ये सत्याग्रह सुरू होतो, तो सत्याग्रह 30 ते 35 अशा कालखंड चाललं. तर नाशिकमधले अनेक लोक रेल्वेमध्ये कामगार असायचे, काही अधिकारी जाधव नावाचे होते, एन टी जाधव नावाचे बाबासाहेबांचे खूप सहकारी, जसे एन टी जाधव तसे मारुती साहेबाचे काय. तर ते सर्व लोक मुंबईमधून एक एक महिना जाऊन नाशिकमध्ये राहायचे. तेव्हा आपल्या कुटुंब घेऊन जायचे. आणि नाशिकमध्ये जे नाशिककर जाधव होते त्यांच्याकडे आमचं कुटुंब राहायचं. तेव्हा आई म्हणायची की आम्ही जेव्हा सत्याग्रहाला जायचो त्यावेळेला हजारो शेकडो लोक तिथे यायचे. तर ते प्रतिगामी म्हणजे विरोधी जे लोक होते तर ते हल्ला करायचे. तर त्या अनेक अशा त्या घटना आपल्याला माहीत आहे इतिहासामध्ये. आपल्याला काळाराम मंदिर सत्याग्रहाचे तपशील जेव्हा पाहतो की ज्यावेळेला ते म्हणजे त्या काळचे अस्पृश्य हे तो रथ ओढायला आले त्यावेळेस सवर्णांनी केलेला जो दगडफेक, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या डोक्याला दगड लागू नये म्हणून लोकांनी जे केलेलं त्यांना जे कव्हरेज केलेलं असतं, त्यांना सर्व बाजूनी त्यांना संरक्षण दिलेलं असतं, त्याच्यामध्ये अनेक लोक रक्तबंबाळ होतात. तर ही आठवण माझी आई सांगायची. मग ती मी त्या लोकांना पाहिलेलं आहे त्या, कारण आम्ही तिथे 400, 500, 1000 लोक जमायचे आणि मग ते रक्तबंबाळ झालेले लोक हल्लकल्लोळ व्हाय आणि महिनाभर ती राहायची तिथे. तर त्या गोष्टी ती आम्हाला सांगायची. नंतर एक दुसरी एक आठवण आमच्या वडिलांची आहे. ती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर प्रेम करणारे अनेक लोक होते. त्यामध्ये मारुती साहेबाजी गायकवाड म्हणजे आमचे वडील होते खेड तालुक्यातले, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये रोकडे म्हणून होते. त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं म्हणजे रेवजी दगडूजी डोळस, त्यानंतर शांताराम मानाजी उपशाम. तर शांताराम मानाजी उपशाम नंतरच्या काळामध्ये तरुण असल्यामुळे जो 15-20 वर्ष ते बाबासाहेबांचे हिशोब काय म्हणतात त्याला ट्रेझरर होते. हे सगळा त्यांचा जो चळवळीचा वर्गण्या वगैरे जमा करणे, त्यांचं त्याचे हिशोब ठेवणे किंवा जे काही खर्च करणे ते शांताराम आहे. तर या सर्व लोकांनी पुणे जिल्ह्यामध्ये एक अस्पृश्यांची परिषद केली होती. आणि ती परिषद 23 आणि 24 मे 1931 साली केली होती. म्हणजे आता जवळजवळ 96 वर्ष झालेले आहेत. आणि अजून ह्या येणाऱ्या 31 सालामध्ये ती 100 वर्ष. तर त्या परिषदेला 8 ते 10,000 लोक आले होते. त्याला देखील आई गेली होती आणि आमचं संपूर्ण कुटुंब. कारण ते असं एक ही चळवळ म्हणजे आंबेडकरचं म्हणजे कौटुंब एक कुटुंब म्हणूनच चालायचं. तर असं तुमच्या लक्षात येईल की त्या नारायणगावची जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये देखील मारुती साहेबाजी गायकवाड, शांतारामाजी उपशाम, रेवजी दगडूजी डोळस आणि विशेषतः जिल्हा परिषदेचे सभापती, उपसभापती, त्यामध्ये डुंबरे आहेत, शिंदे आहेत, वेगवेगळे आडनावं येतात. मी तुम्हाला सांगू शकेल ना जर तपशील पाहिलं तर. तर सर्व इतर म्हणजे दलितेतर पुरोगामी लोक देखील त्याच्यामध्ये झालेले आपल्याला एकत्र आलेले पाहिजे. तर तिथे जे ते एक दिवस राहतात तिथे. तर आता तुम्हाला सांगतो की तिथल्या सर्व लोकांची अपेक्षा आहे की बाबासाहेबांचं स्मारक नारायणगावमध्ये पण झालं. पण नारायणगावमध्ये बाबासाहेब त्या विश्रामधाममध्ये राहिलेले आहे. त्या गृहामध्ये बाबासाहेबांनी अनेक कार्यकर्त्यांशी ज्या चर्चा वगैरे केल्या तर त्या काळातले लोक आता कुणी आपल्याला पाहिलं म्हणजे मीच आता 75वी संपलेली आहे. आणि माझ्या अगोदर म्हणजे हा 90 सालचा म्हणजे 96 साली झाले त्या काळातल्या आठवणी आता शिल्लक आहे. परंतु त्या काळामध्ये असलेले जे खेड, जुन्नर, आंबेगाव, पुणे जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे वारस म्हणजे माझ्यासारखे, आता मी चळवळीमध्ये असल्यामुळे मी आहे, परंतु तिकडे जुन्नर
आंबेगावमध्ये आमचे काही चांगले मित्र म्हणजे फुल पगार आहेत, नंतर शिशुपाळ आहेत, नंतर रोकडे आहेत. हे सगळे काम करणारे कार्यकर्ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतील तिथे. नक्कीच सर. इतक्या सगळ्या आठवणी आहेत आणि या सगळ्या केवळ आठवणी नाहीयेत, तर हा एक वारसा आहे या कुटुंबाला लाभलेला. जो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्या आठवणी असतील किंवा हा सगळा जो काही प्रेरणादायी प्रवास आहे, तो तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता? निश्चितपणे आता तुम्हाला कल्पना असेल, मी माझ्याबद्दल सांगणं योग्य नाही, परंतु मी आंबेडकरी चळवळीत काम करताना दलित पॅंथरपासून जी मी सुरुवात केली, तर त्या पहिल्या 72 ते 82 दलित पॅंथरच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही दलितांचे प्रश्न म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेरणा घेऊन संघटित झालं पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संसदीय पद्धतीने इंदिरा गांधीच्या गाड्या देखील अडवलेल्या आहेत किंवा मोरारजीच्या गाड्या अडवल्या आहेत. एवढं नव्हे तर दलितांच्या एकेकाळी ज्या जमिनी होत्या त्या 25 वर्षांमध्ये मागच्या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये मोठ्या धनदांडग्या आणि श्रीमंतांनी लाटलेल्या आहेत. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तर मी पुढाकार घेतलेला आहे, नामदेव ढसाळांनी पुढाकार घेतला. आम्ही खेडमध्ये एक 1976 साली एक परिषद 4 जानेवारी 1976ला परिषद केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवलं आणि त्याच्यामध्ये मागणी केली. त्यावेळेला एक सुमारे 25,000 लोक मी स्वतः या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये खूप प्रचार केला आणि 50-100 सभा केल्या आणि लोकांना बोलतो पण एक 20-25 हजार लोक जमले आणि त्यामध्ये मागणी केली की दलितांच्या ह्या बेकायदेशीर हस्तांतरित जमिनी हे परत मिळाल. जसं आपण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की इथल्या मुंडव्याची जमीन देखील काही लोकांनी लाटलेली आहे. तर अशा अनेक जमीन प्रत्येक गावच्या ज्या जमिनी गेल्या त्या परत मिळायची चळवळ आम्ही केली आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला होता 3 जानेवारी 3 मार्च 1976ला आणि त्या जी आर प्रमाणे शेकडो एकर जमीन लोकांना हजारो एकर जमिनी परत मिळाल्या. पण तो नंतर ते जे जमीनदार आहेत मोठे श्रीमंत धनदांडगे हे सुप्रीम कोर्टात गेले आणि आम्हाला स्टे दिला. त्याच्याविरुद्ध आम्हाला चळवळ अजूनही करावी लागेल असं मला वाटतं आणि मी त्या चळवळी करतो आहे. म्हणजे उदाहरण त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं काम केलं प्रकाशजी आंबेडकर यांच्या बरोबर आणि अनेक आमचे संपूर्ण महाराष्ट्रावर काम केलं. आता मी माननीय शरद पवारांच्या बरोबर काम करत असताना देखील दलितांचे हे जे सगळे जे प्रश्न आहे या प्रश्नावर काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की केवळ काही म्हणजे फिजिकल काही ॲक्टिव्हिटी करण्यापेक्षा काही वैचारिक देखील खूप काम केलं पाहिजे आणि म्हणून मी जवळ आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्याचा अन्वय अर्थ सामान्य माणसाला झालं पण म्हणून आतापर्यंत पाच पुस्तकं लिहिली. त्यात पहिलं पुस्तक मी लिहिलं संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर, कारण मी LLM पर्यंत शिकलो, BA LLB LLM. तर मी जर घटना वाचलेली आहे तर तिचा अन्वयार्थ सामान्य माणसाला काय म्हणून बाबासाहेबांचे CA डिबेट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स कसे आहेत आणि ते सगळे मी वाचले मधल्या काळात. या सगळ्या 30-40 वर्षाच्या कालखंडामध्ये मला जो वेळ मिळाला तर ज्याला काय म्हणता येईल की अगदी प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट घेऊन मी तो अभ्यास केला आणि मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स म्हणजे काय तर बाबासाहेबांनी संविधान निर्माण करताना संविधान सभेमध्ये कसं काम केलं, ते काम करताना कलमं कशी तयार झाली, कोणत्या कलमावर चर्चा झाल्या, कोणत्या कलमावर संघर्ष झाला, कोणत्या कलमाला बाबासाहेबांनी काय उत्तरं दिली याचा देखील मी तो सगळा अभ्यास केला आणि तो माझ्या संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना हे कसं मांडलं ते दिलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी केलेली महत्त्वाची भाषणं, पहिलं भाषण अतिशय क्रांतिकारी भाषण आहे. तर त्या भाषणामध्ये ते म्हणतात की मला ह्या संविधान सभेमधला उद्देशून ते बोलतात की त्यावेळेला 292 सदस्य उपस्थित होते. त्याच्यापुढे ते बोलतात की तुम्ही बोला. त्यानं जेव्हा बाबासाहेब पहिल्यांदा बोलतात त्यावेळेला ते घटनाकार नव्हते, म्हणजे ते एक सदस्य होते. पण त्यावेळेला ते म्हणतात की त्या पहिल्या भाषणामध्ये बाबासाहेबांची विद्वत्ता आणि बाबासाहेबांनी केलेला अभ्यास याची संपूर्ण संविधान सभेला जाणीव होत्या. त्यात ते म्हणतात की आपल्याला या देशाची पुनर्रचना करण्याची संधी निर्माण, हा देश आता याची पूर्ण म्हणजे नंतरच्या काळामध्ये हा देश आता एकसंघ झाला पाहिजे, या देशामध्ये एक समाज निर्माण झाला पाहिजे, या देशाने समता प्रस्थापित झाली पाहिजे, एक जस्टिसवर म्हणजे न्यायावर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे आणि खरा बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. असं जे पहिलं भाषण ते करतात त्या भाषणाने संपूर्ण संविधान सभा ही अक्षरशः आश्चर्यचकित होती. कारण त्यांना असं वाटलं होतं की बाबासाहेब तिला गांधीजीवर टीका करतात, काँग्रेसवाल्यांना वाटत म्हणून बाबासाहेबांचं भाषणच कसं आपण उधळून द्यायला असं बोलत असताना जेव्हा बाबासाहेब संविधानिक चर्चा करतात की जगातल्या कॉन्स्टिट्यूशन्स काय आहेत आणि तिथे त्यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे हे जेव्हा कळतं तेव्हा मग
गांधीजी त्यांना सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मग नंतर नेहरू येतात, मग बाबासाहेब म्हणतात की तुम्ही मंत्रिमंडळात आलं पाहिजे. तो सगळा कालखंड प्रचंड घडामोडींचा आहे. त्याच्यामध्ये एक मधल्या त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये गांधीजी आणि काँग्रेस बरोबर बाबासाहेबांची खूप झटापट संघर्ष आहे. पण बाबासाहेबांना स्वातंत्र्य येताना ह्या दलित म्हणजे एकूण या देशातली सामाजिक परिस्थिती ही देखील बदलली पाहिजे. नुसतं स्वातंत्र्य आलं आणि आम्ही सत्तेमध्ये गेलो, इथला बहुजन समाज सत्तेत जाईल, पण इथली सामाजिक व्यवस्था काय, ही चातुर्वर्ण्यावर आधारित विषमतेवर असलेली आधारित व्यवस्था ही बदलली गेली पाहिजे, असं स्वप्न पाहणारा एक माणूस होता आणि तो म्हणजे बाबासाहेब. आणि म्हणून स्वातंत्र्य येणार असेल तर मला इथे समता पाहिजे, मला इथे न्यायावर आधारित. तर हे जेव्हा ते बोलत होते त्यावेळेला ते गांधीजींवर टीका करत होते. ते काँग्रेसवर व्हॉट काँग्रेस हॅव डन फॉर द अनटचेबल. गांधीजींना प्रश्न विचारत होते, त्याचा त्यांना राग येतो. मग बाबासाहेब आंबेडकरांना हे अस्पृश्यांचा नेता म्हणून त्यांना ते भिंतीला ज्याला काय म्हणतात की त्यांना एकांगी आणि एका जातीचे मर्यादित असं करण्याचा प्रयत्न करत. पण बाबासाहेब फार मोठं प्रगल्भ असं ते वैचारिक असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि संपूर्ण म्हणजे जागतिक पातळीवर आपल्याला काय करायचं आहे देशासाठी असे ते स्वप्न मांडत होते. आणि मग खरं म्हणजे ती अतिशय रोमांचक आहे. म्हणजे जो बाबासाहेबांनी संविधान जे निर्माण केलं ना, ह्या संविधानावरच आपल्याला खूप काही बोलतं आहे. म्हणजे 7-8 भाषणं त्याच्यामध्ये होऊ शकतात. पण संविधान म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये प्रिॲम्बल हा खरंचा आरसा आहे. त्याचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. या प्रिॲम्बलमध्ये बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये समतेवर आधारित, न्यायावर आधारित, बंधुतेवर आधारित असा समाज निर्माण पाहिजे. आणि हे ध्येय संपूर्ण देशात आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया अँड टू सॉव्हरेन सोशलिस्ट अँड सेक्युलर डेमोक्रेसी जे म्हणतात ना, की आम्हाला अशा प्रकारची डेमोक्रेसी पाहिजे की इथे समतेवर आधारित समाज निर्माण. तर त्या दृष्टीने ते ध्येय आणि उद्दिष्ट म्हणतात त्याला. तर हे ध्येय आणि उद्दिष्ट साकार करण्याची जबाबदारी या देशात आलेल्या दर 5 वर्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या राज्यसंस्थांवर असते. जी राज्यसंस्था निर्माण होती त्या राज्यसंस्थेची जबाबदारी असते की या देशामध्ये समतेवर आधारित समाज, विषमता निर्माण होणार नाही, आर्थिक, सामाजिक, राजकीय समता. तर अशा प्रकारचं भव्य दिव्य जे कर्तृत्व आहे हे बाबासाहेबांचं आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न नाही म्हणणार, आवाहन म्हणेल, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तुमच्यापर्यंत, तुमच्या कुटुंबापर्यंत हे सगळे विचार जे आहेत ते खूप थेटपणे पोहोचलेले आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून हे सगळे विचार तुमच्या घराण्याला लाभलेले आहेत. तुम्ही पुढच्या पिढीला काय शुभेच्छा द्याल किंवा काय आवाहन कराल? मी असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी पुढच्या पिढीने एकदम सुज्ञपणे म्हणजे विचारपूर्वक काम केलं पाहिजे. आता जे मला चित्र दिसतं एक विदारक आहे आणि मला न पटणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आंबेडकरी चळवळीतले तरुण अभ्यास करत नाही सर्वात वाईट. म्हणजे मी देखील एकेकाळी होतो त्याच्यात. पण मी प्रचंड 50 वर्ष अभ्यास करा म्हणून आता मी बोलू शकतो की आता फक्त प्रचंड मोठ्या म्हणजे जयंती म्हटलं की एकच दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं म्हणजे नव्हे. बाबासाहेब आंबेडकर जयंती 365 दिवस असते. म्हणजे ती कुठली जयंती? विचारांची जयंती. बाबासाहेब आंबेडकर हा विचार दैनंदिन सातत्याने अंमलबजावणी करणारा विचार आहे. म्हणजे या देशामध्ये समता आहे की नाही, समता त्यासाठी कोण काय काम करतं आणि जिथे जिथे विषमता त्याच्या विरुद्ध काम करणं हे इथल्या आंबेडकरी चळवळीचं काम आहे. किंवा समतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकशाहीवादी लोक प्रगतिशील विचारांच्या, प्रोग्रेसिव्ह विचारा, परिवर्तनवादी विचारांच्या लोकांचं आहे. फक्त बौद्ध समाजाचं काम नाही आहे. हे सर्व आम जनतेचं काम आहे की या देशामध्ये खरी लोकशाही निर्माण. म्हणजे खरी लोकशाही कशातून निर्माण? तेव्हा इथे निवडणूक येते, त्यावेळेला खरे लोकप्रतिनिधी निवडून गेले, त्याच्यातून राज्यसंस्था निर्माण होते, त्यातून मंत्रिमंडळ निर्माण होतं. ते मंत्रिमंडळ किती व्यापक विचारांनी काम करतं आणि त्यातून लोकांच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होतो हे सामान्य लोकांच्या आणि देशातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारी लोकशाही निर्माण करणं. बाबासाहेब, तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब, तुम्हाला एक लिंकनची व्याख्या माहिती आहे की डेमोक्रेसी म्हणजे वी द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल आपण बोलतो. म्हणजे राजकारणामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही डेफिनेशन. पण बाबासाहेबांनी एक डेफिनेशन दिली की गव्हर्नमेंट की रक्ताचा एकही थेंब न सांडता असं सरकार काम करेल की सामान्य माणसाच्या, लोकांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडेल. अशा प्रकारचं सरकार निर्माण करणं हे सर्व जे बाबासाहेबांना मांडतात त्या सर्वांचं एक काम आहे. आणि
आता मी संदेश देईल की खरं म्हणजे इतरांच्यासाठी देईल की फक्त बाबासाहेबांच्या जातीत जन्मलेले लोक हे आंबेडकरवादी नाही आहे. तुम्ही देखील आंबेडकरवादी होते. जे समतेवर विश्वास ठेवतील ते आंबेडकरवादी, जे विषमतेच्या विरोधी लढतील ते आंबेडकरवादी, जे न्यायासाठी लढतील ते आंबेडकरवाद म्हणजे दुसरं काय नाही. खरी लोकशाही निर्माण करण्याचे जे प्रयत्न आहेत ते सगळे आंबेडकरवादी. असा व्यापक आंबेडकरवाद या देशामध्ये आला पाहिजे आणि याच्यासाठी सर्वांनी काम करा अशी मी प्रार्थना सर्वांना करेन. नक्कीच माझ्याबरोबर जयदेवराव गायकवाड होते. गायकवाड घराण्याचे आणि आंबेडकर घराण्याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या अनुषंगानं त्यांच्या ज्या काही आठवणी होत्या, किस्से होते, ते सगळे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही केवळ एका दिवसासाठी साजरी करू नये, तर आंबेडकरवाद हा एक विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे आणि हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी करणं, आपल्या प्रत्येक कृतीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण समर्थक आहोत किंवा त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेत हे दाखवून देणं, तशा पद्धतीनं वागणं, तशा पद्धतीची अंमलबजावणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण 365 दिवस साजरी करतोय असं म्हणू शकतो. टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आमच्याकडून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या आणि मुलाखतींसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.